विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणते ॲटम्स ॲपियर होत असतात किंवा घ्यावे लागतात. ऑल टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, अलाउडेड एक्सपेन्सेस, पेड एक्सपेन्सेस, एनी टाईप्स ऑफ चार्जेस, एनी टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस, सगळ्या प्रकारचे खर्च, सगळ्या प्रकारचे तोटे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेतलेले आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड बघूया. या ठिकाणी पहिला ॲटम ॲपियर आहे तो आहे ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ज्यावेळेस आपण ग्रॉस प्रॉफिट लिहिला तो ट्रान्सफर करत असताना तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर कमिशन रिसिव्ड. मग हे जे काय कमिशन रिसिव्ड जे आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचं कमिशन आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. मग हे प्राप्त कमिशन हा आपला फायदा असतो. डिस्काउंट रिसिव्ड ऑर अर्न, कुठल्याही प्रकारचा कसर ज्याला आपण डिस्काउंट म्हणतो ते आपल्याला मिळत असतो, रिसिव्ड होत असतो. एनी टाईप्स ऑफ रिसिव्ड ऑर अर्न, कुठल्याही प्रकारची प्राप्ती ह्या आपला इन्कम असतो. रिसिव्ड, काही जरी रिसिव्ड झालं की ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट रिसिव्ड आहे, डिव्हिडंड रिसिव्ड आहे, रेंट रिसिव्ड आहे. मग इंटरेस्ट, व्याज मिळालं, आपण गुंतवणूक केली त्याच्यावर व्याज मिळत असतं. डिव्हिडंड रिसिव्ड, आपण एखाद्या दुसऱ्या संस्थेमध्ये आपण गुंतवणूक केली त्याच्यावर आपल्याला डिव्हिडंड लाभांश मिळत असतो. आपण आपली इमारत एखाद्या दुसऱ्या संस्थेला किंवा दुसऱ्याला भाडेतत्वावर दिली त्यावर आपल्याला भाडे मिळत असते. ह्या सगळ्या प्रकारचे जे काही रिसिव्ड्स असतात हे आपला फायदा असतात. त्याच्यानंतर आहे सन्ड्री ऑर मिसलेनियस रिसिप्ट. मग ही काही रिसिप्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो, रिसिव्ड, अर्न अँड रिसिप्ट हे सगळे आपला फायदा असतो. मग सन्ड्री ऑर मिसलेनियस रिसिप्ट, किरकोळ खर्च आपल्याला मिळत असतो, किरकोळ प्राप्ती आपल्याला होत असते, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेत असतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला सगळ्या प्रकारचे रिसिव्ड, मग आपण प्राप्ती आपण ज्याला म्हणतो, ऑल टाईप्स ऑफ रिसिव्ड ही सगळ्या प्रकारची प्राप्ती. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ऑल टाईप्स ऑफ अर्न ऑर टाईप्स ऑफ अर्न. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑल टाईप्स ऑफ रिसिप्ट, सर्व प्रकारची रिसिप्ट ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायची असते, कारण तो आपला इन्कम आहे, प्रॉफिट आहे, मालमत्तेमध्ये वाढ घडवून आणतो. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. जर आपली 1,00,000 रुपयाची मालमत्ता असेल आणि आपण 1,50,000 रुपयाला विकली तर आपल्याला फायदा होतो नक्कीच, आणि तो झालेला फायदा हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा असतो. त्याच्यानंतर नेट लॉस, आपण लिहिताना नेट लॉस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहित असतो, म्हणून तो नेट लॉस हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला घ्यायचा असतो किंवा पार्टनर्स करंट अकाउंटला घ्यायचा असतो, परंतु तो डेबिट साईडला घ्यायचा असतो. किंवा हा झालेला नेट लॉस आहे तो लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंटमधून लेस करावा लागत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात घेतलंच असेल की सगळ्या प्रकारचे खर्च, सगळ्या प्रकारचे तोटे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येत असतात, आणि सगळ्या प्रकारचे नफा, सगळ्या प्रकारचे इन्कम, सगळ्या प्रकारचे फायदे, ऑल टाईप्स ऑफ रिसिव्ड, ऑल टाईप्स ऑफ अर्न, ऑल टाईप्स ऑफ रिसिव्ड, ऑल टाईप्स ऑफ रिसिप्ट किंवा ऑल टाईप्स ऑफ प्रॉफिट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचे असतात. मग हे सगळे प्रॉफिट, अर्न हे जे काही आहे
हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतलेले दिसून आलेले आहेत. मग आता आपल्याला पुढचं बघायचं आहे की यानंतर जे काही नफा तोटा पत्रकानंतर जे काही येत असतं ते आहे बॅलन्स शीट, ज्याला आपण ताळेबंद असं म्हणत असतो. मग आता हे बॅलन्स शीट कसं आहे, काय आहे, बॅलन्स शीटला काय म्हणायचं, म्हणजे त्याची व्याख्या काय आहे हे आपण बघूया. तर मग विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट, आता हे बॅलन्स शीट जे आहे ज्याला आपण तेरीच पत्रक किंवा ताळेबंद पत्रक असंही आपण या ठिकाणी म्हणत असतो. आता हे तेरीच पत्रक जे आहे, ताळेबंद विवरणपत्रक ज्याला आपण, बॅलन्स शीट इज ॲन अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. फॉलोइंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती ही दाखवतं. ऑन अ पर्टिक्युलर डे, विशिष्ट दिवशी. ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड इन दिस लेफ्ट साईड. सर्व प्रकारची देणी, सर्व प्रकारची लायबिलिटीज, सर्व प्रकारचे आपल्या संस्थेचं जे काही देणं आहे ते सर्व प्रकारचं देणं हे लेफ्ट साईडला घेतलं जातं. ॲज वेल ॲज ॲसेट आर रेकॉर्डेड इज राईट हँड साईड. मग ॲसेट जी असते, सर्व प्रकारची ॲसेट जी आहे ती राईट हँड साईडला घेतली जाते. द बॅलन्स शीट इज नॉट ॲन ॲसेट, the balance sheet is not an account but statement. Students, it's not a account, it's an statement. Each and every time you remind it, the balance sheet not an account, balance sheet is an statement. So the financial position of the firm as on given date. The financial position means our business financial position display given date in the form of asset and liabilities. फायनान्शियल पोझिशन जी आहे, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती जी आहे, व्यवसायाकडे संपत्ती किती आहे, मालमत्ता किती आहे, व्यवसायाचं देणं किती आहे, वित्तीय स्थिती दर्शवणारे पत्रक म्हणजे हे बॅलन्स शीट आहे. पाल्मर डिफाईन्स बॅलन्स शीट. पाल्मरच्या मध्ये बॅलन्स शीट काय आहे? द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन पर्टिक्युलर डेट showing on side the trader's property and position and on other side the liabilities. बॅलन्स शीट हे एक पत्रक आहे, विवरणपत्रक आहे, स्टेटमेंट आहे जे विशिष्ट दिवशी व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवते. त्याचबरोबर व्यवसायाची लायबिलिटी, देयता आणि संपत्ती, ॲसेट दर्शवत असते. त्याला म्हटलं जातं बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटचा आपण या ठिकाणी प्रो फार्मा बघूया, बॅलन्स शीटची रोलिंग कशी असते ते बघूया. मग यामध्ये बॅलन्स शीटमध्ये सर्वसामान्यपणे आपण वर लिहित असतो बॅलन्स शीट ॲज ऑन. मग हे 31/3 जे काही वर्ष असेल, 2020-21 जे काही वर्ष असेल ते वर्ष आपण त्या ठिकाणी लिहित असतो. एव्हरी बॅलन्स शीट शो, प्रत्येक बॅलन्स शीट दर्शवत असतं लायबिलिटीज अँड ॲसेट्स, देयता आणि मालमत्ता. मग या ठिकाणी आपण बघतो लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज आहे आणि राईट हँड साईडला ॲसेट आहे. मग लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज, राईट हँड साईडला ॲसेट. मग त्यानंतर इनर अमाऊंट आहे, आउटर अमाऊंट आहे. याही ठिकाणी इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट. आता इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट कशासाठी टाकायची आपण बघितलेलं आहे. मग लायबिलिटीज अमाऊंट, ॲसेट अमाऊंट या पद्धतीने या ठिकाणी याची रुलिंग ही
केली जाते. मग ही रुलिंग केल्यानंतर पुढं आपल्याला आता बघायचं आहे की लॅबिलिटी साईडला काय काय येतं आणि ॲसेट साईडला काय काय येतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.